नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा स्टडी विथ गुरु या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर। तर पोलीस भरतीसाठी अप्लाय केला असेल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आपण अंकगणित व बुद्धिमत्तेचे प्रश्न अगदी सोप्या पद्धतीने जे की शॉर्ट ट्रिकने पाहणार आहोत। आणि तुमची भरती वगैरे ग्राउंड वगैरे डेट आलेला आहे आणि विदिन 1 मंथ तुमची लेखीसुद्धा होईल, त्यामुळे खूप कमी टाईम तुम्हाला लेखीचे कव्हर करण्यासाठी मिळेल अभ्यासक्रम। तर त्यामुळे जेवढं लवकर तुम्ही लेखीची जास्तीत जास्त तयारी करसाल तेवढं महत्त्वाचं आहे। 100 मार्काचा पेपर आहे, त्याच्यामध्ये 50 प्रश्न जे आहेत ते अंकगणित व बुद्धिमत्तेचे आहेत आणि हे जर तुम्ही करेक्ट सोडवलात तर तुमचा जास्तीत जास्त स्कोर 100% येईल। कारण का जे सामान्य ज्ञान आणि मराठी व्याकरण आहे ते जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचं कव्हर होत नसतं। महत्त्वाचं म्हणजे सामान्य ज्ञान कव्हर करणं शक्य नाही, कारण का खूप मोठा भाग सिलेबस आहे त्यामुळे कव्हर होत नाही। त्यामुळे स्कोरिंग हाच ठरतो, त्यामुळे जेवढी जास्त तयारी आपली होईल तेवढं महत्त्वाचं होईल। त्यामुळे आजपासून आपण जे की सोप्या ट्रिक शॉर्ट ट्रिक्सनुसार आलेले प्रश्न येतील असे प्रश्न आपण सोडवणार आहोत। ज्यांनी नवीन असेल सबस्क्राईब करून घ्या आणि ज्यांनी जीकेचा प्रश्नसंच बाय केला नसेल करून घ्या। जवळपास त्या ठिकाणी आपल्याकडे 1000 जीकेचे प्रश्न आहेत आणि 100 व्याकरणाचे आहेत, अशी मिळून 1100 प्रश्न आहेत। अतिशय फक्त 20 रुपये प्राइस आहे, जास्त नाही, कारण का खूप गोरगरिबी विद्यार्थी आहेत, आपण कमी प्राइसमध्ये अवेलेबल करून देतो। खाली नंबर आहे त्या ठिकाणी जाऊन बाय करू शकता, टेक्स्ट टाका, माहिती मिळून जाईल। तर वेळ न घालवता पहिला प्रश्न पाहूयात। पहिला प्रश्न काय म्हणतो, 60चा 203 म्हणजेच पहा 60चा आपल्याला सर्वप्रथम काय करायचं, 60चा 203 म्हणजेच आपल्याला काढायचं आहे किती होतं तर पाहून घ्या। 3 1 3 परत इथं 20 त्रिक म्हणजे 20 येईल इथं, म्हणजे 20 त्रिक 60 असं होतं। 20 गुणिले 2 म्हणजेच 40, हा झाला 40 म्हणजे 60चा 203 किती 40 येईल। आणि 80चा 302 पेक्षा कितीने छोटा आहे, म्हणजे 80चा 302 आपल्याला काढायचा आहे। 80 गुणिले 302 म्हणजे बे एक बे जरी आलं तर 40, 40 गुणिले म्हणजे हे दोघांचा गुणाकार 120 येतं, म्हणजे हा 120 आहे 302 याचा कितीने छोटा आहे म्हटलेला आहे, म्हणजे 120 मधून तुम्हाला मायनस किती करायचं 40 आणि उत्तर येतं 80। लक्षात असू द्या, नॉर्मल असतात प्रश्न, जास्त डिफिकल्ट लेवल नसतं, त्यामुळे काळजी करू नका। जेवढी जास्त तयारी होईल जेवढं जास्त तुमच्या डोळ्याखालून जाईल तेवढं तुमचा स्कोर बेटर येईल। आणि व्हिडिओ आवडत असतील नक्की लाईक करत चला। प्रश्न दुसरा पहा, 60 लिटर दुधात मलाईचं प्रमाण 15% आहे आणि 40 लिटर दुधात मलाईचं प्रमाण 8% आहे। तर दोन्ही दूध एकत्र केले तर मलाईचं प्रमाण किती येईल, तर लक्षात असू द्या सर्वप्रथम 60 लिटरमध्ये 15% आहे, म्हणजे नेमकं त्या किती लिटर दूध हे फक्त मलाईचं आहे, म्हणजे किती लिटर मलाई आहे हे काढायचं। नॉर्मली काय करायचं, 60 लिटर दूध आहे, मलाईचं प्रमाण 15% आहे आणि याचं म्हणजे एकूण मलाईचं प्रमाण किती लिटरमध्ये आहे काढायचं आहे। तर हा शून्य कटला, हा शून्य कटला, परत हा जो आहे याचं म्हणजे व्यवस्थितरित्या गुणाकार वगैरे करून घ्या। तर सरळ मी उत्तर सांगतो, जर समजत नसेल तर तुम्हाला येऊन सांगा मला बेशक। तर 9 येते याचं, तर लक्षात असू द्या हे 15 सकी 90 परत 10ने याला जर डिवायडेशन केलं तर 9 लिटर, म्हणजे 9 लिटर या 60 लिटर म्हणजे मलाईचं प्रमाण म्हणजे 9 लिटर एवढं आहे, मलाईच आहे फक्त। आणि या 40 लिटरमध्ये एकूण किती लिटर मलाई आहे हे काढायचं। पाहून घ्या आपल्याला किती लिटर काढायचं, परत कटला इथं 4 32, परत हे शून्य जर इथं म्हणजे हे बरोबर 32 डिवायडेड बाय 10 येतं, हा शून्य इथं जर टाकला तर आपलं 3.2 3.2 म्हणजेच या 40 लिटर दुधामध्ये 3.2 लिटर एवढी मलाई आहे आणि परत या 60 लिटर दुधामध्ये 9 लिटर मलाई आहे। या दोघांचं प्रमाण जर एकत्रित केलं म्हणजेच पहा हे 9 प्लस 3.2 हे फक्त मलाई आहे आणि या दोघांचं 60 आणि 40 एकत्रित जर केलं म्हणजेच 100 येतं। आणि या 100चं आपल्याला काय करायचं आहे, मलाईचं प्रमाण काढायचं आहे। तर या दोघांची बेरीज करून घ्या, 12.2 एवढं येतं आणि परत याला डिवायडेशन किती करा 100 करा, म्हणजे आणि याचं मलाईचं प्रमाण म्हटलेलं आहे, परत याला 100ने गुणावं लागेल आपल्याला दोघाला, कारण का यांच्या दोघांचं टक्केवारीमध्ये प्रमाण काढायचं आहे। लक्षात असू द्या या ठिकाणी हे 12.2 परत 100 गुणिले हे 100, हे 100 हे 100 कटले तर 12.2 एवढं प्रमाण या 60 प्लस म्हणजेच 100 लिटर दुधामध्ये अशा टाईपचं होतं किंवा एवढं प्रमाण येतं। आत्तापर्यंत समजलं नसेल अवश्य कमेंट करा, मी परत पुढच्या सेशनमध्ये व्हिडिओ प्रश्न वगैरे समजावून सांगेन। तर राम व श्याम आपले भांडवल, लक्षात असू द्या
भांडवलाचा 2/3 म्हणजे 2/3 वर्षाच्या मुदतीसाठी गुंतवलेले होते. आपली नफा आहे ते तर नफा भांडवल 2/3 वर्षाच्या मुदतीसाठी गुंतवले होते, तर त्यांच्या नफ्याचे गुणोत्तर यांची ही कमाई धरून चला, तर नफ्याचे गुणोत्तर 3/2 आहे. तर भांडवलाचे गुणोत्तर किती? तर लक्षात असू द्या, समजा आपल्याला काय म्हटलं, भांडवल काढायचं आहे. तर समजा त्यांचं भांडवल XY आहे आणि यांनी किती गुंतवलं, हे किती गुंतवलं, तर 2/3 त्यांनी गुंतवलं, म्हणजे हे गुणाकार करून चला. कारण का हे जर आताचं भांडवल X असेल तर 2-3 वर्षानंतर याचं गुणोत्तर किती आहे, 3/2 आहे असं त्याने सांगितलेलं आहे. नॉर्मली काय करायचं, हे जे आहे ते इकडल्या साईडला जाणार, त्यामुळे XY बरोबर हे 2/3 गुणिले 3/2. परत यांच्या दोघांचा हे जे आहे ते म्हणजे या ठिकाणी हे उलटं होईल, कारण का हे 3 हे जे आहे ते दिलेलं आहे, हे 2 खाली जाईल बरं, म्हणजे हे दोघांचं म्हणजे समान होईल. परत एकदा लक्षात ठेवा, या ठिकाणी त्यांनी काय केलं, यांचं भांडवल XY आहे गुणिले यांची 2/3 प्रमाणे त्यांनी केलं आणि यांचं गुणोत्तर किती आहे, 3/2 असं आहे. परत हे इकडे जर गेलं म्हणजे हे 3 वर जाणार आणि हे 2 खाली येणार इकडल्या साईडला. परत यांच्या दोघांचा गुणाकार करून घ्या, 3 3 9 आणि 2 2 4, म्हणजेच XYचं गुणोत्तर काय येईल, 9/4 येईल. तर लक्षात असू द्या, हे असे प्रश्न असतात, कन्फ्युजन नसतात, फक्त प्रॅक्टिस तुम्हाला करावी लागणार असते. त्यानंतर विशालने सायकल खरेदीसाठी बँकेकडून ₹6,000 कर्ज घेतलं, तर 3 वर्ष 6 महिन्यानंतर बँकेत ₹10,200 भरावे लागतील, तर बँकेचा व्याजदर काढा. तर नॉर्मली तुम्हाला माहीत असेल, या ठिकाणी त्यांनी रास दिलेली आहे. रास म्हणजे काय, ते जे कर्ज आहे त्याच्यामध्ये मुद्दल आपल्याला ॲड केल्यानंतर रास मिळते. तर आपल्याला या ठिकाणी काय दिलं, मुद्दल दिलेलं आहे आणि रास दिलेलं आहे. आपल्याला काय काढायचं, व्याज काढायचं. तर हे लक्षात ठेवा, व्याज काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, रासमधून जे आहे ते कर्ज मायनस केलं तर आपल्याला व्याज मिळून जाईल. तर 10,200 मधून 6,000 गेले तर 4,200 हे काय झालं, आपली व्याज झालं. आणि आपल्याला काय काढायचं, बँकेचा व्याजदर किंवा दर शेकडा दर आपल्याला काढावा लागणार. तर लक्षात असू दे, या ठिकाणी या व्याजदराचं सूत्र काय आहे, सर्वांना माहीत असेल, दर बरोबर नॉर्मली काय आहे, व्याज. हे व्याज इथे लिहून घ्या, व्याज गुणिले परत हे 100, म्हणजे आपल्याला दर काढायचं आहे. आणि डिवायडेशन बाय काय येईल आपल्याला, मुद्दल काय आहे, मुद्दल 6,000 गुणिले परत कालावधी 3 वर्ष 6 महिने म्हणजेच 3.5 वर्ष, हे असं येईल. तर लक्षात असू द्या, दरचं सूत्र काय आहे, हे नेमकं हे जे आहे ते व्याज गुणिले 100 परत मुद्दल गुणिले कालावधी, हे दरचं सूत्र आहे. आणि 100% याच्यावर एक प्रश्न पडतोच, त्यामुळे लक्षात ठेवून घ्या. सरळ व्याज परिपूर्ण चॅप्टरच करून जा तुम्ही. तर याचं परत इथलं हे पॉईंट जर काढ टाकलं, वर 0 टाका, परत हे 0 0 कट करायचं आहे. इथला 0 गेला, इथला 1 गेला, परत इथला गेला, परत इथले 2 गेले, इथले 2 गेले, म्हणजे 6 उरला इथं. परत 6 1 6, 6 7 42, परत इथं 35 आहे, इथं 7 1 7 जर केला 7 5 35 येईल, 5 परत इथं 100 भागलं तर 20% व्याजाचा दर या ठिकाणी आपणास मिळतो मित्रांनो. त्यानंतर पुढे पहा, असेच प्रश्न येतात, अशाच प्रश्नांची तयारी करून जा. वेळ खूप वाटत असेल तर अवश्य अनेक एकदा पाहून घ्या. दुसरे ट्रिक्स असतील तर ते सुद्धा वापरा. मी सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला. 1 ते 103 दरम्यान असणाऱ्या समसंख्या किती आहेत, तर अशा टाईपचा प्रश्न आला तर काय करायचं, 103 - 7 करायचं यांच्या दोघांमध्ये, कारण का आपल्याला एकूण संख्या परत याच्यामध्ये 1 ॲड करायचं, कारण का स्टार्टिंग सुरू वगैरे. तर 96 जर आलं याच्यामध्ये आपण 1 ॲड करायचंच बरं, तर 97 एकूण टोटल संख्या आहेत. यांच्या दोघाच्या मधोमध विचारलेला आहे, याला पण याला पण. तर लक्षात असू द्या, या ठिकाणी या 97 संख्या आहेत, आपल्याला सम काढायचं झालं तर 2ने डिवायडेशन करायचं आणि याचं 48 येतं आणि 1 बाकी उरतं. आणि हे दोन्ही समसंख्या आपणास दिलेल्या आहेत, म्हणजे सुरुवात वगैरे विषम संख्यापासून सुरू झालेली आहे. तर म्हणजे विषम संख्या 1 असेल, म्हणजे 48 + 1 म्हणजे हे 49 काय असतील, विषम संख्या, आणि 48 काय असतील, समसंख्या. आपल्याला काय विचारलं, समसंख्या, त्यामुळे 48 समसंख्या होतील. त्यानंतर एक लॉटरीमध्ये
लॉटरीमध्ये मिळालेले रुपये 7,200 म्हणजे 7,200 मिळालेले आहेत. यांना अनुक्रमे 2, 3, 4 या प्रमाणात वाटल्यास गीताचा वाटा किती. तर हे पुणे ग्रामीणला आलं होतं प्रश्न. तर या ठिकाणी त्यांनी काय केलं, 2x प्लस 3x प्लस 4x बरोबर किती आहे 7,200 असं त्यांनी वाटा आहे. तर नॉर्मली काय करायचं, आपल्याला एक्सची व्हॅल्यू फक्त काढायची आहे. 2, 3, 4 म्हणजे या तिघांची बेरीज करा, 9x येईल बरोबर 7,200. परत एक्सची व्हॅल्यू 7,200 डिवायडेड बाय 9 म्हणजेच 9×8 72 आणि हे डबल शून्य इकडं, म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती आली 800 रुपये. आपल्याला किती कोणाचा वाटा काढायचा आहे, गीताचा वाटा म्हणजेच आतमधलीचा 3 गुणिले एक्सची व्हॅल्यू 800 म्हणजेच 2400 रुपये. तर नॉर्मली अशा टाईपचा प्रश्न सोपा असतो, ज्या विद्यार्थ्यांच्या डोळ्याखालून जातो त्यांचे मार्क्स वगैरे मिळत जातात. आणि पुढचा आणि शेवटचा प्रश्न, कारण का आज जास्तीत जास्त जर प्रतिसाद असेल तर आपण 100 प्रश्न एका सिरीजमध्ये लाईव्हमध्ये अटेंड करूयात. त्यामुळे व्यवस्थितरित्या तुम्ही सपोर्ट करा. 30 मजुरांना एका इमारतीचं काम पूर्ण करण्यासाठी 18 दिवस लागतात. तर तेच काम 20 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती मजूर लागतील. तर नॉर्मली काय करायचं, 30 मजूर यांना किती लागतं 18 दिवस. हे खाली परत इथं किती दिवसात आपल्याला किती मजूर म्हटलेलं आहे आपल्याला x समजून जायला, आणि 20 दिवसात पूर्ण करण्यासाठी असं आहे. तर पाहून घ्या, याला काय करायचं, भागाकार सरळ भाग देऊन टाका. म्हणजेच इथे 10ने दिला तर 10 दोन्ही आणि 10 तीन, परत इथं 3 आलं, परत इथं 2 1 2 2 9 आणि यांच्या दोघांचा गुणाकार होईल. तर 27 मजूर 3 9 27 तर लागतील. तर अशा टाईपचे प्रश्न असतात मित्रांनो. व्यवस्थितरित्या करा, तयारी करा. काही डाऊट असतील अवश्य कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. अशा टाईपचे आपण व्हिडिओ पुढे सर्व तुम्हाला मिळणार आहेत. आणि काही शंका असेल कोणत्या प्रश्नांबाबत अवश्य सांगा, मी तुम्हाला कमेंटद्वारे किंवा पुढच्या सेशनमध्ये व्यवस्थित कव्हर करण्याचा प्रयत्न करेन. तर भेटूया तशाच नवीन व्हिडिओसोबत. पाहत आपला आवडते यूट्यूब चॅनल. धन्यवाद.